दरम्यान पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला हे आम्ही आधीपासूनच सांगत आहोत असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावलाय। तर सूर्यवंशींच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत, त्यांना सगळं माहिती होतं असा आरोप संजय राऊतांनी केला आहे। आम्ही हे पहिल्यापासूनच म्हणत होतो, बीड आणि परभणी या दोन्ही घटनांमध्ये आदरणीय पवारसाहेब पहिल्यांदा जाणारे राष्ट्रीय नेते होते आणि त्या दिवशी जे पवारसाहेबांनी माहिती दिली ती आज पूर्णपणे देशाच्या समोर आलेली आहे। मग बीडमध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या दौऱ्यामध्ये जे काही बाहेर आलं तेच खरं निघालं आणि त्यानंतर जी परभणीला जी घटना झाली तेही तेच निघालं। त्याच्यामुळे आम्ही या बीड असेल, परभणी असेल, देशमुख कुटुंब असेल, सूर्यवंशी कुटुंब असेल किंवा मुंडे कुटुंब असेल, आम्ही सगळ्यांचाच प्रयत्न होता की कुठलंही राजकारण न आणता ह्या कष्ट करणाऱ्या या मराठी माणसांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही लढत राहतो। चला सर, परभणीच्या सनमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा जो मृत्यू झाला होता, आता पोलीस अधिकाऱ्यांचा जो अहवाल आहे त्यामध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाल्याचं समजलं आहे। परभणीची दंगल, परभणीच्या पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची जी हत्या झाली आहे, वारंवार आम्ही तेच सांगतो आहोत ना, पोलिसांच्या मारहाणीत जर त्याची हत्या झाली असेल तर त्याला गृह खातं जबाबदार आहे। गृह खातं जबाबदार असतो तर गृहमंत्री जबाबदार आहे आणि गृहमंत्री आमचे वारंवार हे असं घडलंच नाही हे सांगतायत, पण ते खोटं बोलतायत आणि पोलिसांनी त्यांना खोटी माहिती दिलेली आहे।